गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला होता. हे झालं त्या ग्रॅव्हिटेशन लॉचं एक्सप्रेशन F इज इक्वल्स टू G_m1 m2 अपॉन d स्क्वेअर, where m1 and m2 are the masses of the objects, d square, d is the distance between them and g is constant of proportionality. आता या g ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर या d स्क्वेअर आणि m1 m2 ला आपल्याला इकडे न्यावं लागेल आणि हे जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन होऊन जाईल कैपिटल G इज इक्वल्स टू F इंटू डी स्क्वेअर डिवायडेड बाय m1 इंटू m2. ठीक आहे. मग हा जो कॅपिटल F आहे दॅट इज फोर्स, याचं युनिट काय आहे? त्याचं युनिट आहे न्यूटन. नंतर डी स्क्वेअर म्हणजेच डिस्टन्स, हे कशामध्ये मोजलं जातं? मीटरमध्ये, आणि म्हणून मग न्यूटन मीटर स्क्वेअर. m1 m2 मासेस ऑफ द ऑब्जेक्ट कशामध्ये मोजलं जाईल? किलोग्रॅममध्ये मोजलं जाईल, आणि म्हणून मग किलोग्रॅम स्क्वेअर. हे असंही लिहितात किंवा मग न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर याही पद्धतीने लिहिलं जातं. आता हा व्हॅल्यू ऑफ जी आहे ती कशाला इक्वल असते? फोर्सला या इक्वल असते. किंवा जर दोन्ही ऑब्जेक्ट्स कसे असतील? दे आर हॅविंग युनिट मासेस अँड केप्ट ॲट अ डिस्टन्स युनिट डिस्टन्स. म्हणजे या ठिकाणी या एक्सप्रेशनमध्ये हे जे एक्सप्रेशन आपण आत्ता काढलेलं आहे वरती इथे जो लावलेला फोर्स आहे, हा फोर्स जर किती असेल? 1 युनिट एवढा असेल. त्यांच्यामधलं डिस्टन्स, फोर्स नाही 1 युनिट, डिस्टन्स जर 1 युनिट एवढं असेल आणि मास जर काय असणार आहे? 1 असेल. म्हणजे इथे डीची किंमतसुद्धा 1 आहे, m1 m2ची किंमतसुद्धा किती आहे? 1 आहे. असं जेव्हा असणार आहे तेव्हा काय असणार आहे? दिस कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इट इज इक्वल टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, दॅट इज G इज इक्वल्स टू F. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू दस in SI units the value of G is equal to the gravitational force between two masses of 1 kilogram kept at 1 meter apart. म्हणजेच या SI युनिट्समध्ये या व्हॅल्यू ऑफ G ची व्हॅल्यू जी आहे ती कशाला इक्वल असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स Fला इक्वल असते. पण केव्हा? जर दोन मास कुठले असतील ऑब्जेक्टचे? 1 किलोग्राम असतील आणि त्यांच्यातलं अंतर 1 मीटर एवढं असेल तर. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज इन्व्हर्स स्क्वेअर लॉ अँड हाऊ न्यूटन proved this inverse square law by using Kepler's third law of planetary motion. Inverse square law म्हणजे काय? सुरुवातीला ते बघूया. This gravitational force it is indirectly proportional to square of the distance म्हटलेलं आहे. म्हणजेच F is indirectly proportional to 1 upon r square. आणि याच एक्सप्रेशनला काय म्हटलं जातं? दिस एक्सप्रेशन इज नोन ॲज द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर का बरं घेतला? नुसतं डिस्टन्स का घेतलं नाही, किंवा त्याचा इन्व्हर्सच का घेतला? म्हणजे डिस्टन्स वाढलं की काय होणार आहे? फोर्स हा कमी होणार आहे. हे न्यूटननी कशावरनं प्रूव्ह केलेलं आहे? तर ते कशावरनं प्रूव्ह केलं आहे? प्लॅनेटरी मोशनचा जो थर्ड लॉ आहे केपलरचा त्याच्यावरनं प्रूव्ह केलेलं आहे. काय म्हटलं इथे? कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन इज पॉसिबल ओनली वेन a force which is directed towards the center is acting on the object, and that force is called as the centripetal force. या फोर्सला काय म्हणतात? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. हा फोर्स जर असेल तरच अशी मोशन पॉसिबल असते, अदरवाईज अशी मोशन पॉसिबल नाही. इफ m is the mass of the object and v is its speed and r is the radius of the circle in which the object is moving, then it can be shown that this mass or this force, centripetal force, it is equal to F is equals to mv square upon r. Here it is assumed that the motion of the object is circular motion. आता आपण प्लॅनेट्स बद्दल बोलणार आहे. प्लॅनेटची मोशन ही सर्क्युलर नसते, इलिप्सच्या स्वरूपामध्ये असते, इलिप्टिकल पाथ असतो. तरीसुद्धा इथे मात्र हे अज्युम करायचं आहे की जो पाथ आहे तो कसा आहे? सर्क्युलर पाथ आहे. त्याच्याशिवाय आपण हे प्रूव्ह करू शकत नाही. If a planet is revolving around the sun in circular orbit in uniform circular motion, then the centripetal force of the planet on the planet by the sun is F is equals to mv square. हा जो फोर्स आहे तो किती असणार आहे? F is equals to mv square एवढा सेंट्रिपिटल फोर्स सनकडनं त्या प्लॅनेटवरती लावलेला आहे. Where m is the mass of the planet, v is its speed and r is its distance from the sun. r हे काय असेल? डिस्टन्स असेल सनपासूनचं. आता इथे स्पीड, व्हेलॉसिटी हे किती असणार आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाईम टेकन. मग डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे किती आहे इथे? तर अलॉंग द सर्क्युलर पाथ आहे, म्हणून मग 2πr अपॉन टाईम टी.
अँड देअरफॉर टी इज इक्वल्स टू 2 पाय आर अपॉन व्ही. मी ही टीची व्हॅल्यू इकडे घेतली, व्ही इकडनं इकडे घेतलेला आहे. द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टी ॲज फॉलोज. इथे या पद्धतीने आपण त्याला एक्सप्रेस केलेलं आहे. काय म्हटलं आहे, व्ही इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन म्हणजेच 2 पाय आर अपॉन टी. मग इथे व्हॅल्यूज टाकल्या आपण. एफ ही जी व्हॅल्यू आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, त्यातल्या व्हीची व्हॅल्यू आपण काय टाकणार आहे, 2 पाय आर अपॉन टी एवढी टाकणार आहे. मग ती व्हॅल्यू इथे टाकली. एम इन ब्रॅकेट 2 पाय आर अपॉन टी होल स्क्वेअर. याचं स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअरिंग केल्यावर काय येईल, एम ॲज इट इज राहील इथे. 2चा स्क्वेअर 4, पाय स्क्वेअर आणि आरचा स्क्वेअर. ठीक आहे, आर स्क्वेअर आहे इथे वरती. ठीक आहे, आणि खालती काय आलेलं आहे, नुसताच हा जो टी आहे या टीचा सुद्धा काय झालेला आहे, स्क्वेअर झालेला आहे. तो खाली येईल कोणासोबत, आर सोबत. म्हणजे मधलं जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन काय येणार, एम 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर इंटू आर. आता ह्याच एक्सप्रेशनला मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर केलं. म्हणजे इथे वरती सुद्धा आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, खाली पण आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं. तर खाली किती आर होतात, खाली 3 आर होतात. वरती किती आर होतात, हा इथे आरचा स्क्वेअर आहे, हा इथे आरचा स्क्वेअर आहे. म्हणजेच वरती किती आर झालेले आहेत, 4 आर झालेले आहेत. याचा अर्थ वरती 1 आर उरलेला आहे. आता तो इथे आला पहा, 4m पाय स्क्वेअर आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे एफ इज इक्वल्स टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, याला सेपरेट केलं. ठीक आहे, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर याला इकडे वेगळं लिहिलेलं आहे, मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर केल्यानंतर. मग आता अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ काय येणार आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हा सुद्धा काय आहे, कॉन्स्टंटच आहे. मग आता इथे एफ इज इक्वल्स टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू के. या पूर्ण एक्सप्रेशनमध्ये आपण जर विचार केला तर 4 हा कॉन्स्टंट आहे, एम हा सुद्धा कॉन्स्टंट आहे, पाय सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि के सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणजे ही पूर्ण टर्म काय आहे, कॉन्स्टंट आहे. फक्त आता उरलेलं काय आहे याच्यामध्ये, आर स्क्वेअर जो आहे डिस्टन्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट्स, हा फक्त कॉन्स्टंट नाही आहे. आत्तापर्यंत आपण काय केलं होतं, जसं या आधीच्याच एक्सप्रेशनमध्ये आपल्याला इथे दिसत आहे की जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल होत्या 2 क्वांटिटीज, आपण काय केलं, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टाकला आणि मध्ये इक्वल टू साईन आणलेलं आहे. म्हणजे दोन्ही साईड आपण बॅलन्स केल्या. इथे आपण काय करणार आहे, इथे त्याच्या उलट आपण करणार आहे. इथे आपण याच्यातला हा कॉन्स्टंट काढून घेणार आहे. मग कॉन्स्टंट काढल्यानंतर काय उरेल, इकडच्या साईडला एफ ॲज इट इज राहील, मधलं साईन जे आहे ते बदलेल, इट विल बिकम डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि या बाजूला आर एच एसला काय राहणार आहे, 1 अपॉन आर स्क्वेअर शिल्लक राहील. म्हणजेच एफ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट्स. and this is inverse square law. Thus Newton concluded that the centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. म्हणजे या दोन मधल्या जे अंतर आहे त्या अंतराचा स्क्वेअर आणि त्याचा इन्व्हर्स घेतल्यानंतर हा फोर्स त्याला काय राहणार आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राहणार आहे. न्यूटन आयडेंटिफाईड धिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पॉस्च्युलेटेड द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे या सगळ्यावरनं केपलरचा लॉ, युनिव्हर्सल लॉ या सगळ्यांचा उपयोग करून यांनी त्या ग्रॅव्हिटेशनचा जो फोर्स आहे त्याच्यामध्ये या स्क्वेअर ऑफ डिस्टन्सचा त्यांनी वापर केलेला आहे. The gravitational force is much weaker than other forces in nature, but it controls the universe and decides its future. This is possible because of the huge masses of planets, stars and other constituents of the universe. म्हणजे हा फोर्स तसा खूप कमी आहे. तुम्ही जर पाहिली याची व्हॅल्यू तर किती येते, 6.673 × 10⁻11 आहे. व्हॅल्यू अतिशय कमी आहे. पण ज्या 2 ऑब्जेक्ट्समध्ये हा फोर्स लावला जातो ते ऑब्जेक्ट्स कसे आहेत, खूप मोठमोठाले आहेत. जसं की प्लॅनेट्स आहेत मोठमोठाले, सन आहे. आणि त्याच्यामुळे या फोर्समुळे हे सगळेच्या सगळे ऑब्जेक्ट्स एकमेकांना काय राहतात, बाइंडिंग आहे त्यांना एकमेकांचं. आणि म्हणून आपलं युनिवर्स काय आहे, अस्तित्वात आहे. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसता तर आपलं युनिवर्स अस्तित्वात राहिलं नसतं. म्हणजे हे या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनचं काय झालं, महत्त्व झालं की एक्झिस्टन्स जो आहे आपल्या युनिवर्सचा तो या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनवरती अवलंबून आहे.